राम शिंदे यांचा जीवन प्रवास हा खडतर परिस्थितीतून यशस्वी वाटचाल करणाऱ्या एका सामान्य व्यक्तीचा प्रवास आहे. जिद्द, चिकाटी आणि लोकांशी असलेला संवाद या बळावर त्यांनी राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्या जीवनातील प्रमुख टप्पे आणि त्यातील बारकावे अधिक सविस्तरपणे पाहूया. 1. सुरुवातीचे जीवन आणि शिक्षणाचा संघर्ष. राम शिंदे यांचा जन्म 1 जानेवारी 1969 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात चौंडी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे कुटुंब अत्यंत गरीब होते. वडील शंकरराव हे शेतमजूर होते आणि हातावर पोट असणारे त्यांचे जीवन होते. अशा परिस्थितीत शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी आपल्या मुलाला शिकवण्यासाठी अथक प्रयत्न केले. राम शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी रसायनशास्त्रात MSc ही पदवी संपादन केली, जे त्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठे यश होते. त्यानंतर त्यांनी B.Ed बॅचलर ऑफ एज्युकेशन ही पदवीही घेतली. शिक्षणाप्रती त्यांची निष्ठा आणि कठोर परिश्रम यामुळे त्यांना आष्टी, जिल्हा बीड येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. ही नोकरी त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्य देणारी होती. पण राम शिंदे यांच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्यांना समाजसेवेची ओढ होती आणि राजकारणातूनच ते शक्य आहे हे त्यांना जाणवले. 2. राजकारणातील प्रवेश आणि पहिली पायरी. चौंडी विकास प्रकल्प 1995 ते 2002. 1995 मध्ये महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी असलेल्या चौंडी गावाच्या विकासाचा ध्यास घेतला होता. या महत्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी एका प्रामाणिक आणि उच्च शिक्षित व्यक्तीवर सोपवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांची निवड प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर झाली. हे त्यांच्या राजकीय जीवनातील पहिले महत्वाचे पाऊल ठरले. याच संधीचा फायदा घेऊन त्यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि स्वतःला पूर्णपणे चौंडी विकास प्रकल्पाला वाहून घेतले. हा निर्णय त्यांच्यासाठी जोखमीचा होता, कारण स्थिर नोकरी सोडून ते अनिश्चित राजकीय प्रवासात उतरले होते. याच काळात त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात उडी घेतली. 1997 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर पंचायत समितीच्या जवळा गणातून निवडणूक लढवली. दुर्दैवाने त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र या पराभवाने ते खचले नाही. त्यांनी स्थानिक पातळीवर काम करण्याचा निर्णय घेतला. चौंडी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 40 वर्षांपासून असलेली एकाच कुटुंबाची सत्ता त्यांनी उलथवून टाकली आणि सरपंच म्हणून निवडून आले. सरपंच म्हणून 5 वर्षे काम करताना त्यांनी गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. 2002 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी केली, पण अत्यंत कमी मतांनी, म्हणजे केवळ एका मताने त्यांचा पराभव झाला. हे पराभव त्यांच्यासाठी शिकवणीचे ठरले आणि त्यांनी आपली रणनीती अधिक मजबूत केली. 3. आमदारकी ते मंत्रीपद. यशस्वी राजकीय कारकीर्द 2009 ते 2019. राम शिंदे यांनी हार मानली नाही आणि आपल्या संघर्षातून ते अधिक मजबूत झाले. 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी दिली आणि ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी आपल्या कामातून आणि लोकसंपर्कातून आपले स्थान अधिक भक्कम केले. 2014 मध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले आणि राम शिंदे पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या कार्याची आणि निष्ठेची दखल घेत त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. सुरुवातीला त्यांना गृह राज्यमंत्री, पणन, आरोग्य आणि पर्यटन यांसारख्या महत्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि प्रशासनावरील पकडीमुळे त्यांना लवकरच कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाली. मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, पणन व वस्त्रोद्योग यांसारख्या महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. विशेषतः मृद व जलसंधारण मंत्री म्हणून त्यांनी जलयुक्त शिवार अभियान आणि इतर पाणी व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही 5 वर्षे जबाबदारी सांभाळली, ज्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली. त्यांची कारकीर्द एक प्रामाणिक आणि कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखली जाते. 4. 2019चा पराभव आणि पुनरागमन. विधान परिषदेचे सभापती 2019 नंतर. 2019च्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी त्यांना पराभूत केले. हा पराभव त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठा धक्का मानला गेला, परंतु भाजपने त्यांच्या एकनिष्ठेला आणि अनुभवाला महत्त्व दिले. त्यांनी राम शिंदे यांना निराश न करता विधान परिषदेवर पाठवले. हे भाजपच्या त्यांच्यावरील विश्वासाचे प्रतीक होते. सध्या राम शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून कार्यरत आहेत. हे पद अत्यंत महत्त्वाचे आणि घटनात्मक दृष्ट्या प्रतिष्ठेचे आहे. या पदावर ते विधान परिषदेचे कामकाज सुरळीतपणे चालवण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. हा प्रवास त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे आणि पक्षावरील निष्ठेचे द्योतक आहे, कारण पराभवानंतरही त्यांना इतके महत्त्वाचे पद मिळाले. 5. सामाजिक आणि आर्थिक योगदान. राजकारणाव्यतिरिक्त राम शिंदे यांनी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते येथील जगदंबा साखर कारखान्याचे 21 वर्षे चेअरमन होते. या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कारखान्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याने अनेक यश मिळवले.
त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे, जो त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची पावती आहे. ते सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यावर नेहमीच भर देतात आणि समाजात शांतता व एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. निष्कर्ष: एकंदरीत राम शिंदे यांचा जीवन प्रवास हा एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने शिक्षण, कठोर परिश्रम आणि राजकीय कौशल्याच्या बळावर राज्याच्या राजकारणात उच्च स्थान कसे मिळवले याचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचे जीवन हे जिद्द, चिकाटी आणि जनसेवेच्या भावनेने प्रेरित आहे. अनेक चढउतार असूनही त्यांनी आपली निष्ठा आणि प्रामाणिकपणा कायम ठेवला, ज्यामुळे त्यांना राजकारणात एक सन्माननीय स्थान मिळाले आहे.